राहुरी तालुक्यातील वरवंडी या ठिकाणी 24 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानामधनं एक जिवंत बॉम्ब पडला होता। 1 महिन्यानंतर 30 एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या BDS पथकानं घटनास्थळी जाऊन या बॉम्बचं फ्यूज काढून तो निकामी केला आहे। सदर बॉम्ब घटनास्थळावरनं KK रेंज इथे नेऊन बॉम्बचा विस्फोट केला जाणार आहे अशी माहिती सैन्य दलामधील अधिकाऱ्यांनी दिली आहे। 24 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरामधील बांबू प्रकल्पामध्ये आकाशामधनं जाणाऱ्या एका जेट विमानामधनं एक जिवंत बॉम्ब पडला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरा बसला होता। सदर बॉम्ब पडल्यापासून वरवंडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। तब्बल 1 महिना होऊन त्या बेवारस बॉम्बची दखल घेतली गेली नाही। परिसरामधील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिल्ली इथे संरक्षण विभागाला ही माहिती कळवली होती। दरम्यान सकाळी पुणे येथील भारतीय थलसेनेचे नायक सुभेदार प्रकाश कोटगी तसेच हवालदार प्रमोद हनुमंताचे तसेच हवालदार T कन्नन, हवालदार BN राव हे बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं। पथकानं JCBच्या साह्यानं 7 फूट खड्ड्यामधील जिवंत बॉम्ब बाहेर काढला। त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सहकार्य केलं। त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। तसेच नायक सुभेदार कोटगी यांनी KK रेंजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस आणि कृषी विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते। बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं बॉम्बचं मोजमाप केलं। सदर बॉम्ब 4.5 फूट लांब, 4 फूट व्यास, 453 किलो वजनाचा आहे। बॉम्बची पिन निघाली नाही, त्यामुळे बॉम्ब फुटला नाही। अन्यथा 1 किलोमीटर परिघामधील क्षेत्र उद्ध्वस्त झालं असतं। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश्य हादरे बसले असते। मोठी जीवितहानी, वित्तहानी झाली असती अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।